नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला रिव्हिजनचा टॉपिक आहे संसद पार्ट 1. कारण संसद हा टॉपिक खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्याला त्याला पार्टिशन त्याचे करावेच लागणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमची उत्तरे कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा जर काही कॉम्प्लिमेंट्स द्यायचे असतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसेच व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि चॅनेलवरची प्लेलिस्ट नक्की चेक करा. प्रश्न क्रमांक 1. लोकसभा कशाचे प्रतिनिधित्व करते? आणि आपले ऑप्शन आहे 1. राज्यांचे व संघराज्य प्रदेशांचे, 2. भारताच्या जनतेचे, 3. 1 व 2 बरोबर आणि 4. 1 व 2 चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारताच्या जनतेचे. प्रश्न क्रमांक 2. राज्यसभा कशाचे प्रतिनिधित्व करते? आणि आपले ऑप्शन आहे 1. राज्यांचे व संघराज्य प्रदेशांचे, 2. भारताच्या जनतेचे, 3. 1 व 2 बरोबर आणि 4. 1 व 2 चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राज्यांचे व संघराज्य प्रदेशांचे. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. राष्ट्रपती लोकसभेचा सदस्य असतो. विधान ब. राष्ट्रपती संसदेच्या बैठकांना उपस्थित राहतो. विधान क. राष्ट्रपती संसदेचा एकात्मिक भाग आहे. आणि आपले ऑप्शन आहे 1. अ व ब चूक, 2. ब व क चूक, 3. अ व क चूक आणि 4. वरीलपैकी सर्व चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ व ब चूक. म्हणजेच राष्ट्रपती लोकसभेचा सदस्य असतो हे विधान चूक आहे, कारण त्याची निवडणूकच अप्रत्यक्ष पद्धतीने होते. विधान ब आहे की राष्ट्रपती संसदेच्या बैठकांना उपस्थित राहतो, तर नाही, राष्ट्रपती संसदेच्या बैठकांना उपस्थित राहत नाही. पण आपलं जे विधान क आहे की राष्ट्रपती संसदेचा एकात्मिक भाग आहे, तर हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. भारताचा राष्ट्रपती संसदेचा एकात्मिक भाग आहे. आणि विधान ब. अमेरिकेचा राष्ट्रपती संसदेचा एकात्मिक भाग नाही. आणि आपले ऑप्शन आहे 1. फक्त अ बरोबर, 2. फक्त ब बरोबर, 3. अ व ब बरोबर आणि 4. अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ व ब बरोबर. म्हणजेच भारताचा राष्ट्रपती संसदेचा एकात्मिक भाग असतो, पण अमेरिकेचा राष्ट्रपती हा संसदेचा एकात्मिक भाग नसतो. प्रश्न क्रमांक 5. राज्यघटनेनुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असते? आणि आपले ऑप्शन आहे 1. 350, 2. 300, 3. 250 आणि 4. 200. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 250. म्हणजेच राज्यघटनेनुसार राज्यसभेमध्ये 250 सदस्यांची कमाल सदस्य संख्या हवी असते, पण सध्या राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 6. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांचे नामनिर्देशन करतो? आणि आपले ऑप्शन आहे 1. 10 सदस्यांचे, 2. 11 सदस्यांचे, 3. 12 सदस्यांचे आणि 4. 15 सदस्यांचे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12 सदस्यांचे. म्हणजेच राज्यसभेत राष्ट्रपती 12 सदस्यांचे नामनिर्देशन करतो आणि ते 12 सदस्य हे कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या 4 क्षेत्रांतील असतात. आपण आणखी एक गोष्ट बघितली राज्यपालच्या वेळेस की राज्यपाल विधान परिषदेमध्ये सदस्यांचे नामनिर्देशन करतो. त्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणखी एक घटक होता आणि तो म्हणजे सहकारी चळवळ. ठीक आहे, ही गोष्ट एक कंपॅरिझन म्हणून लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. राज्यांचे राज्यसभेतील प्रतिनिधी कोण निवडतात? आणि आपले ऑप्शन आहे 1. राज्य विधान परिषदेतील नामनिर्देशित सदस्य, 2. राज्य विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य, 3. राज्य विधान परिषदेतील निर्वाचित सदस्य आणि 4. राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य. प्रश्न क्रमांक 8. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभेतील राज्यांच्या जागा ठरवल्या जातात. आणि विधान ब. अमेरिकेमध्ये लोकसंख्येच्या आधारावर सिनेटमधील राज्यांच्या जागा ठरवल्या जातात. आणि आपले ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अ बरोबर, पर्याय क्रमांक 2. फक्त ब बरोबर, पर्याय क्रमांक 3. अ व ब बरोबर आणि 4. अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अ बरोबर.
म्हणजेच भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभेतील राज्यांच्या जागा ठरवल्या जातात हे विधान बरोबर आहे. पण आपलं विधान ब चूक आहे. कारण अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे 2 याप्रमाणे 50 राज्यांचे 100 सदस्य सिनेटवर निवडले जातात. प्रश्न क्रमांक 9 खालील विधानांचा विचार करा. विधान अ भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभेतील राज्यांच्या जागा ठरवलेल्या असतात. आणि विधान ब अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे 2 याप्रमाणे 50 राज्यांचे 100 सदस्य सिनेटवर निवडतात. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. म्हणजेच भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभेतील राज्यांच्या जागा ठरवलेल्या असतात हे विधान बरोबर आहे, जे आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं. आणि विधान ब आहे की अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे 2 याप्रमाणे 50 राज्यांचे 100 सदस्य सिनेटवर निवडतात, जे की आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये एक रॉंग स्टेटमेंट म्हणून दिलं होतं आणि या क्वेश्चनमध्ये आपण तेच ट्रू स्टेटमेंट म्हणून दिलेलं आहे. मी परत ह्या गोष्टी रिपीट सांगत आहे, कारण ह्या गोष्टी जेवढ्या कानावर जास्त पडतील तेवढ्याच त्या लक्षात राहायला सोप्या पडतात. प्रश्न क्रमांक 10 खालील विधानांचा विचार करा. विधान अ राष्ट्रपती राज्यसभेवर 10 सदस्य नामनिर्देशित करतात. आणि विधान ब अमेरिकेतील सिनेटमध्ये नामनिर्देशित सदस्य नसतात. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर. म्हणजेच अमेरिकेतील सिनेटमध्ये नामनिर्देशित सदस्य नसतात हे विधान बरोबर आहे. आणि आपलं विधान अ आहे की राष्ट्रपती राज्यसभेवर 10 सदस्य नामनिर्देशित करतात. तर हे विधान चुकीचं कसं आहे, तर राष्ट्रपती राज्यसभेवर 10 नाही तर 12 सदस्य नामनिर्देशित करतात. आणि ते 12 सदस्य हे कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांतील असतात. प्रश्न क्रमांक 11 लोकसभेची कमाल सदस्य संख्या राज्यघटनेमध्ये किती निश्चित करण्यात आली आहे. आणि आपले ऑप्शन आहे 1 250, 2 229, 3 545 आणि 4 552. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 552. आणि सध्या लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 12 राष्ट्रपती किती अँग्लो इंडियन सदस्यांचे नामनिर्देशन करतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 2 3 4. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच राष्ट्रपती लोकसभेवर 2 अँग्लो इंडियनचे नामनिर्देशन करतो. आणि आपण राज्यपाल टॉपिकमध्ये बघितलं होतं की राज्यपाल हा विधानसभेवर 1 अँग्लो इंडियन सदस्यांचे नामनिर्देशन करतो. प्रश्न क्रमांक 13 राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण निवडतात. आणि आपले ऑप्शन आहे 1 विधानसभेतील निर्वाचित सदस्य, 2 लोक प्रत्यक्षपणे, 3 विधान परिषदेतील निर्वाचित सदस्य आणि 4 1 व 3 बरोबर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोक प्रत्यक्षपणे. आता हा प्रश्न खूप केअरफुली रीड करावा लागतो, कारण प्रश्न असा आहे की राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण निवडतात. या जागी प्रश्न असाही असू शकतो की राज्यांचे राज्यसभेतील प्रतिनिधी कोण निवडतात. तेव्हा आपल्याला ही गोष्ट माहिती असली पाहिजे की राज्यसभेतील विचारलंय की लोकसभेतील विचारलंय. आणि इथे प्रश्नामध्ये आपल्याला लोकसभेतील विचारलंय, म्हणून आपलं उत्तर आहे लोक प्रत्यक्षपणे निवडतात. प्रश्न क्रमांक 14 लोकसभेमध्ये जागांचे आरक्षण कोणाला मिळते. आणि विधान आहेत 1 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती, 3 इतर मागासवर्ग आणि 4 अँग्लो इंडियन. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त क बरोबर, 2 फक्त ड बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 फक्त अ बरोबर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. म्हणजेच लोकसभेमध्ये जागांचे जे आरक्षण आहे ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना मिळते. प्रश्न क्रमांक 15 राज्यसभा कधी स्थापन करण्यात आली. आणि आपले ऑप्शन आहे 1 1950, 2 1952, 3 1948 आणि 4 1947. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1952. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी बरोबर विधान कोणते. आणि आपले ऑप्शन्स आहेत 1 राज्यसभा ही अस्थायी स्वरूपाची संस्था आहे, 2 राज्यसभा दर 6 वर्षांनी विसर्जित केली जाते, 3 दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात
आणि 4 राज्यसभेतील सदस्य फेरनिवडणुकीसाठी पात्र नसतात. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. हे विधान बरोबर आहे, म्हणजे इतर 3 विधाने चुकीची आहेत. ओके, आपण पहिलं बघू की राज्यसभा ही अस्थायी स्वरूपाची संस्था आहे. तर नाही, राज्यसभा ही स्थायी स्वरूपाची आहे आणि लोकसभा ही अस्थायी स्वरूपाची आहे. आपलं ऑप्शन 2 आहे की राज्यसभा दर 6 वर्षांनी विसर्जित केली जाते. तर नाही, ती स्थायी संस्था असल्यामुळे ती विसर्जित होऊ शकत नाही. आणि आपलं ऑप्शन 4 आहे की राज्यसभेतील सदस्य फेरनिवडणुकीसाठी पात्र नसतात. तर हे विधान सुद्धा चूक आहे, कारण राज्यसभेतील सदस्य फेरनिवडणुकीसाठी पात्र असतात. प्रश्न क्रमांक 17, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि विधान ब, लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब चूक आणि 4 अ व ब बरोबर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर, म्हणजेच लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. हे विधान बरोबर आहे. आणि राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाळ हा 5 नाही तर 6 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 18, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, लोकसभा ही कायमस्वरूपी संस्था नाही आणि विधान ब, लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब चूक आणि 4 अ व ब बरोबर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ व ब बरोबर, म्हणजेच लोकसभा ही कायमस्वरूपी संस्था नाही. हे बरोबर आहे, कारण आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं की राज्यसभा ही स्थायी स्वरूपाची असते. आणि आपलं विधान ब आहे की लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. बरोबर आहे, प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पण तेच बघितलं. आणि एक कंपॅरिझन म्हणून राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो आणि लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ किती वाढवता येतो? आणि आपले ऑप्शन आहे 1 1 वर्ष, 2 2 वर्षे, 3 6 महिने आणि 4 3 वर्षे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 वर्ष, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ हा एका वेळी 1 वर्ष याप्रमाणे कितीही वेळा वाढवता येतो. प्रश्न क्रमांक 20, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, लोकसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवार 25 वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा आणि विधान ब, राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवार हा 30 वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर, म्हणजेच लोकसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवार हा 25 वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा आणि राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवार हा 30 वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा. दोन्ही विधाने बरोबर आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की नेक्स्ट रिव्हिजनचा व्हिडिओ कधी अपलोड केला आहे.